नमस्कार. माझं नाव बाबासाहेब पाटील. हे माजी पाणीपुरवठा चेअरमन. आज जिल्हा परिषदेची जी निवडणूक आहे त्या संदर्भात शिरोली गावचे सुपुत्र सचिन पाटील भैया हे जिल्हा परिषदेसाठी उमेदवार म्हणून उभे आहेत. आज त्यांना करवीरचे आमदार चंद्रदीप नरके साहेब आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या गटातून उमेदवारी मिळालेली आहे. आज शिंदे साहेबांचा विचार केला तर शिंदे साहेबांसारखा आजपर्यंत लाडकं म्हणजे जे काय काम केले मुख्यमंत्री म्हणून हे शिंदे साहेबांनीच केलेले आहे. त्यांची जी शासन आपल्या दारी ह्या योजनेमार्फत तळागाळापर्यंत योजना जिल्हा परिषदेच्या असू दे सरकारच्या असू दे सगळ्या योजना त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचवल्या. काँग्रेस सरकारसारखं गरिबी हटाव म्हणून काय गरिबी हटणार नाही. त्यासाठी ठोस काहीतरी कार्यक्रम केला पाहिजे ते शिंदे साहेबांनी केला आणि त्या गटाची उमेदवारी आज सचिन भैयांना मिळालेली आहे. आणि त्याचा एक फायदा आपल्याला व्हायचा असले, आता आपण एखाद्या ठिकाणी जेवायला गेलो तर माणूस आपला असला तर आपल्याला जेवण चांगलं भेटतं. तसं आपला आचार्य आपला असेल, आपला वाढप्या आपला असेल तर आपल्याला भरपूर मदत होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या येत्या ह्या निवडणुकीमध्ये सचिन भैयांना शिरोली पंचायत समितीमध्ये खांडेकर व पाडळी खुर्द मतदारसंघामध्ये अमित हजारे यांना आम्ही प्रचंड मताने निवडून देणार, यात काही वाद नाही.